जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही लिमिटेड प्रेफरन्सेसचा नियम आलेला आहे, तो लिमिटेड प्रेफरन्सेसचा नियम किती घातक आहे, त्याच्यामुळे खऱ्याच अर्थाने फायदा होईल किंवा नुकसान होणार आहे, त्याचं आपण जे आहे विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। त्यातल्या त्यात जाहिरात कधी येणार आहे, किती जागांची येऊ शकते आणि सर्वात जास्त कन्फ्युजन करणारा प्रश्न प्रेफरन्सेस नेमके कसे येतात, आपण त्याला जे आहे पसंतीक्रम कशा प्रकारे देऊ शकतो, या बऱ्याच प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून मिळून जाणार आहे। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि तुम्हाला जर हवं असेल येत्या जाहिरातीच्या नंतर प्रेफरन्सेस किंवा डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये किंवा जाहीर शिक्षक भरतीच्या प्रोसेसच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन, तर तुमच्यासाठी उपलब्ध आहे गायडन्स बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला पवित्र पोर्टलच्या संदर्भामधला एक कंप्लीट कोर्स मिळणार आहे, डॉक्युमेंटची माहिती मिळणार आहे, तुम्हाला जे आहे प्रेफरन्सेसच्या संदर्भामध्ये स्ट्रॅटेजी सांगितली जाणार आहे, डेमो सेशन्स असेल, इंटरव्ह्यूला कशा प्रकारे तुम्हाला फेस करता येईल त्या संदर्भामध्ये चर्चेसाठी व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तुमच्या जर का काही समस्या असेल तर लाईव्ह सेशनच्या माध्यमातून सोडवल्या जातील। या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील मित्रांनो आपल्या गायडन्स बॅच मध्ये। तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर या ठिकाणी आपण प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे जे ऍप आहे डाउनलोड करून घ्या, याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे। आणि जर तुम्हाला टीईटी साठी सीटीटी साठी जर का मार्गदर्शन हवं असेल तर ते मार्गदर्शन देखील तुम्हाला या ठिकाणी मास्टर टीचर या प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध आहे। पुस्तके हवी असेल, पुस्तके देखील आपल्याला मित्रांनो याच प्लॅटफॉर्मला मिळून जातील किंवा जे आहे आपण जवळच्या बुक स्टोअरला देखील व्हिजिट करून पुस्तकांची मागणी करू शकता। चला आता आपण येऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। बघा मित्रांनो, आता पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये जर का आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याच गोष्टी आता चांगल्या घडलेल्या आहेत। एक्झाम झाली, रिझल्ट लागला, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन देखील झालेलं आहे, सध्या जाहिराती अपलोड करण्याचं काम पोर्टलवरती सुरू आहे। सगळ्या आस्थापना ज्या आहेत आपल्या आपल्या जाहिराती अपलोड करत आहेत। सर्वांना प्रतीक्षा आहे येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला जाहिरात पाहायला मिळेल आणि जाहिरात आल्याच्या नंतर आपण त्याला पसंतीक्रम देणे। परंतु आता पहिला इथं महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करू इच्छितो की पसंतीक्रम एक्झॅक्टली कुणाला येतात किंवा कशाच्या बळावर येतात। तर लक्षात घ्या, प्रेफरन्सेस आपल्याला आपण जे काही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, पवित्र पोर्टलवर आपण आपला सगळा डेटा अपलोड केलेला आहे, म्हणजे आपली बेसिक जी काही माहिती आहे ती बेसिक माहिती, पर्सनल इन्फॉर्मेशन, अकॅडमिक क्वालिफिकेशन, प्रोफेशनल क्वालिफिकेशन, कॅटेगरीच्या संदर्भामधली जी काही माहिती आहे सगळी माहिती आपण त्याच्यावरती पुटअप केलेली आहे। मग ज्या वेळेस जाहिरात येईल, जाहिरात आल्याच्या नंतर जे आहे पवित्र पोर्टल ऑटोमॅटिकली जे आहे माझी जी काही प्रोफाईल असेल, म्हणजे प्रत्येक उमेदवाराची जी काही प्रोफाईल असेल त्याला रीड करेल आणि मी जेवढ्या जागांसाठी पात्र आहे त्या सगळ्या जागांच्या मला या ठिकाणी जे आहे जाहिराती पसंतीक्रम म्हणून दाखवेल, त्यापैकी मला या ठिकाणी चॉईस करायच्या आहे। आता नवीन नियम आल्याप्रमाणे 2017 ला 2022 ला पसंतीक्रम देण्याच्या बाबतीमध्ये लिमिटेशन्स नव्हते, परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थेला 100 आणि विथ इंटरव्ह्यूला जे आहे 50 अशी मर्यादा घालून देण्यात आलेली आहे। आता या मर्यादेमुळे जे आहे नुकसान होईल किंवा फायदा होईल त्यातना आपण स्वतः ठरवायचं आहे। उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय माझ्या माहितीप्रमाणे की प्रेफरन्सेसचा खेळ एक्झॅक्टली कसा राहतो। समजा आपण एक अंदाज म्हणून तुम्हाला काही गोष्टी या ठिकाणी मी सांगू इच्छितो। आता महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं तर बऱ्यापैकी जागा आहेत, आपण एक अंदाजित असं सांगूया की या ठिकाणी जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 10,000 आणि मुलाखतीच्या 10,000 अशा 20,000 जागा आपल्याला या ठिकाणी पवित्र पोर्टलला पाहायला मिळाल्या। याच्यापेक्षा जास्त जागा याव्यात ही माझी मनोमन इच्छा आहे, परंतु एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो। समजा आता या ठिकाणी पवित्र पोर्टलवर आपण असं गृहीत धरूया की बाबा 20,000 जागा आल्या, ठीक आहे, दोन्ही गोष्टी मिळून, ठीक आहे, दोन्ही म्हणजे कोण, इंटरव्ह्यूच्या आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या 10,000 अंदाजित। आता या 20,000 जागा जर का पवित्र पोर्टलला आल्या तर मी एक उमेदवार आहे, तर मला सगळ्याच्या सगळ्या जागा दाखवतील का? नाही दाखवणार, साहजिक आहे। मग मला किती जागा दाखवता येईल? या 20,000 जागांपैकी मी जेवढ्या जागांसाठी पात्र आहे फक्त मला तेवढ्याच जागा दाखवल्या जाणार आहे। मग आता त्या जागा कशा ठरणार? तर माझं जे काही क्वालिफिकेशन मी पवित्र पोर्टलला या ठिकाणी नोंदवलेलं आहे त्याप्रमाणे। उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, समजा मी एक ईडब्ल्यूएस चा उमेदवार आहे, ठीक आहे, माझं क्वालिफिकेशन पवित्र पोर्टल चेक करेल, ईडब्ल्यूएस चा उमेदवार आहे, त्याच्यानंतर समजून जा की मी जे आहे डीएड झालेलो आहे, त्याच्यानंतर जे आहे मी समजा बीएड पण झालेलो आहोत, त्याच्यानंतर टीईटी 1 आणि 2 दोन्ही मी पास आहे, ठीक आहे, प्लस माझ्याकडे जे आहे पदवी आहे, पदवीचा माझा विषय या ठिकाणी आपण मेन्शन करूया किंवा मराठी या विषयामध्ये माझ्याकडे पदवी आहे। याच्यासोबत असं आपण समजून जाऊया की इंग्लिश विषयामध्ये पण ग्रॅज्युएशन आहे, ग्रॅज्युएशनला दोन्ही विषय असू शकतात, तिन्ही असू शकतात। त्याच्यानंतर आपण असं समजूया
की पदव्युत्तर पदवी पण आहे माझ्याकडे, पदव्युत्तर पदवी पीजी पण आहे, आणि पीजी पण ना समजा याच दोन विषयामध्ये आपण गृहीत धरूया, मराठी आणि इंग्लिश या विषयामध्ये. आणि समजा माझा जो टेटचा स्कोर आहे, आता माझा टेटचा स्कोर आहे समजा 135, उदाहरण म्हणून समजून घ्या. आता ही आहे माझी क्वालिफिकेशन. मग आता पवित्र पोर्टलला ही मेन्शन आहे पवित्र पोर्टलला मेन्शन आहे, तर आता पवित्र पोर्टल काय करतं माहितीये का, हे सगळे रीड करेल. आणि या 20,000 जागांपैकी ज्या जागा ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या आहे, आणि याच्यासोबतच ना समजा ओपन मी असं लिहितो इथे. आता इथे ओपन का बरं लिहिलंय, कारण जे कॅटेगरीचे उमेदवार आहेत ते सगळे ओपनच्या जागांवरती देखील पात्र आहेत. ठीक आहे, म्हणजे काय करेल, या 20,000 जागांपैकी ज्या जागा ईडब्ल्यूएसच्या आणि ओपन कॅटेगरीच्या आहेत त्या सगळ्या जागा मला दाखवेल, परंतु त्याच्यामध्ये नियम अटी असेल. आता समजा मी डीएड आहे, म्हणजे मी 1 ते 5 वर्गासाठी पात्र आहे, 1 ते 5 वर्गाच्या पण जागा मला दाखवेल. मी बीएड आहे, ठीक आहे, म्हणजे काय आहे, मला जे आहे पेपर 2 असल्या कारणाने 6 ते 8च्या पण जागा मला दाखवेल. त्यातल्या त्यात मला मराठी आणि इंग्लिश या विषयाच्या जागा दाखवेल. 9वी 10वीला मराठी आणि इंग्लिश या विषयाच्या जागा दाखवेल. ठीक आहे, 11वी 12वीला त्याच विषयाच्या जागा दाखवेल. म्हणजे काय करेल की माझा डेटा पाहिल्याच्या नंतर मी जेवढ्या जागांसाठी पात्र आहे फक्त तेवढ्याच जागा मला दाखवणार आहेत. समजा याच्यापैकी आपण असं गृहीत धरूया की 20,000 जागांपैकी मला मी जे पात्र आहे ज्या जागांसाठी, त्या जागा या ठिकाणी ज्या आहे 2,000च आहेत. कारण काय, ईडब्ल्यूएस ला 10% आणि समजा ओपनच्या 2,000. ठीक आहे, म्हणजे अशा एकूण आपण असं गृहीत धरूया की मी 4,000 जागांसाठी मी पात्र आहे. मग बाकीच्या 16,000 जागा मला दाखवेल का, तो दाखवणार नाही मला 16,000 जागा, मला दाखवेल 4,000 जागा. आता 4,000 जागा ज्या आहेत कुठल्या कुठल्या राहतील, तर या सगळ्याच्या सगळ्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे यांच्यामधल्या राहतील, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. म्हणजे जर का आपण मुलाखतीशिवाय असं घेऊया, मुलाखतीशिवाय, आता मुलाखतीशिवाय याच्यापैकी काही जागा राहतील. ठीक आहे, ज्या असतील जिल्हा परिषद, नपा, मनपा, ठीक आहे, किंवा ज्या काही आता आदिवासी समाज कल्याण विभाग वगैरे वगैरे त्या गोष्टीच्या या सगळ्या जागा राहतील. आता यांची संख्या किती राहील, यांची संख्या भरपूर राहील. म्हणजे आस्थापना किती राहतील, तर आस्थापना जवळपास जे आहे 800 आस्थापना राहतील. काही जणांना आता लक्षात येणार नाहीये आस्थापना म्हणजे नेमकं काय राहतं. आस्थापना म्हणजे काय आहे की ज्या ठिकाणच्या जागा येत आहेत त्याचं हेड, उदाहरणार्थ आपण असं गृहीत धरलं परभणी जिल्हा परिषद, तर परभणी जिल्हा परिषद म्हणजे परभणी जिल्हा परिषदेमध्ये जेवढ्या जागा आहेत त्या सगळ्या जागा परभणी जिल्हा परिषद एक आस्थापना झाली. आपण असं गृहीत धरलं की जालना जिल्हा परिषद ही दुसरी आस्थापना झाली. त्याच्यानंतर आपण असं गृहीत धरलं की नांदेड जिल्हा परिषद, तर नांदेड जिल्हा परिषद ही तिसरी आस्थापना झाली. लक्षात येतंय पसंतीक्रम कशाच्या बेसिसवर येतं हे आपल्याला लक्षात आलं. आता आणखी सगळ्यात जास्त घातक अशी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. आता या 800 आस्थापना आहेत, याच्यापैकी ना मला फक्त या ठिकाणी जे आहे 100 चॉईस करता येणार आहेत, 100. आता इथंच सगळ्यात मोठी जी आहे मेख ठोकून ठेवलेली आहे. 800 पैकी 100 सर्वात उत्कृष्ट जे आहे स्ट्रॅटेजी यूज करेल आणि प्रिफरन्स देईल तो सिलेक्ट होणार आहे. अन्यथा चांगले मार्क असून जे आहे बरेच उमेदवार या ठिकाणी असे असू शकतील की ज्यांचं सिलेक्शन या ठिकाणी होणार नाही. उदाहरण म्हणून आता सांगतोय तुम्हाला आस्थापनांचा घोळ नेमका काय आहे. 100 प्रिफरन्सेस आपल्याला पुरेसे नाही, त्याचं कारण सांगतो. आता आपण उदाहरण म्हणून असं गृहीत धरूया की बाबा मला परभणीला चॉईस करायचं, मी परभणीचा आहे, मला परभणी चॉईस करायचंय. आता मी पहिल्यांदा काय करेल माहिती का, हा 1 नंबरचा माझा प्रिफरन्स, मी इकडे जे आहे चॉईस केलं जिल्हा परिषद परभणी, आणि त्यामध्ये मी चॉईस केलं वरचा वर्ग 9वी ते 10वी. ठीक आहे, कारण आपण शक्यतो काय करत असतो, मार्क जर चांगले असेल तर वरच्या वर्गावरून खालच्या वर्गावर येत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आता इथे पण ना मी काय करेल, मला 2 विषयासाठी पात्र आहे. ठीक आहे, पहिला मला या ठिकाणी पसंतीक्रम आला मराठी विषयाचा, मी मराठी विषय चॉईस केला. त्यानंतर जे आहे 2 नंबरला मी तेच घेणार जिल्हा परिषद परभणी 9वी ते 10वी, आणि मी आहे पात्र इंग्लिश विषयासाठी, इंग्लिश विषय झाला. माझे 2 पसंतीक्रम झाले. ठीक आहे, तिसरा पसंतीक्रम मी घेईल 6वी ते 8वी जिल्हा परिषद परभणी, परंतु आता मी वर्ग बदलेल 6वी ते 8वी कशासाठी घेईल, मराठी विषयासाठी. परत मी 4 नंबरचा प्रिफरन्स घेईल. आता तुम्ही मोजत चला, फक्त जिल्हा परिषद परभणी घेतलाय मी, 6वी ते 8वीच घेतलाय, आणि आता कशासाठी घेणार मी, इंग्लिश विषयासाठी घेणार. आता माझा 5वा पसंतीक्रम राहणार आहे 5 नंबरचा, तो पण कशाला राहील, जिल्हा परिषद परभणीला राहील. परंतु आता मी जे आहे 1 ते 5 वर्गासाठी आहे. म्हणजे लक्षात घ्या जिल्हा एकच आहे, माझे 5 पसंतीक्रम संपलेत, 5 पसंतीक्रम संपले. आता अजून कहाणी में ट्विस्ट बाकी आहे, लक्षात घ्या. आणखी समजा महानगरपालिका आहे परभणीला महानगरपालिका आहे. ठीक आहे, आता समजा त्याची जाहिरात आली, मी इकडे 6 नंबरला घेतला,
मनपा, MNP, परभणी, परत हेच आपल्या 9 ते 10 आणि मी आलेलो आहे मराठी विषयासाठी. परत मी समजा या ठिकाणी 7 नंबरचा प्रेफरन्स दिला, मनपा, परभणी, आणि हा 9 ते 10 इंग्लिश विषयासाठी. परत मी 8व्या नंबरचा प्रेफरन्स या ठिकाणी देणार, मनपा, परभणी, 6वी ते 8वीला मी जाईल आता, आणि आता जाईल मराठीला. परत मी या ठिकाणी 9 नंबरला चॉईस करेल, मनपा, परभणी. परत मी काय करेल, 6वी ते 8वीला चॉईस करेल, परंतु यावेळेस जे आहे इंग्लिश विषय निवडेल. आणखी मी या ठिकाणी काय करेल, 10 नंबरचा प्रेफरन्स घेईल, आणि 10 नंबरच्या प्रेफरन्सेस मध्ये MNP, परभणी आणि 1 ते 5 असा चॉईस करेल. म्हणजे लक्षात घ्या काय खेळ होतोय, परभणी जिल्हा संपला नाहीये, माझे 10 प्रेफरन्सेस संपले. लक्षात येते का? आणखी अजून मी तुम्हाला ना 11वी 12वीचे दाखवल्याच नाही. याच्याकडे समजा पदवी तर पदवी आहे. एखादा उमेदवार जर का 1ली ते 12वीला जर का पात्र असेल ना, तो तर ठार मेलाच आहे. त्याला समजणारच नाही की कुठे प्रेफरन्स देऊ, कारण ही अशी गत होणार आहे. लक्षात घ्या. कारण काय, इकडे एक प्रेफरन्स आणखी वाढेल जर त्याने 11वी 12वीला दिला, 2 प्रेफरन्स इथे 2 इथे, म्हणजे 10 संपले, म्हणजे 12 प्रेफरन्स त्याचे संपले. आणखी काही जिल्ह्यांमध्ये ना मनपाच्या सोबत नगरपालिका पण आहे. मग त्या 2-4 नगरपालिका म्हणजे एका जिल्ह्यामध्ये त्याचे जे आहे 25% जागा या ठिकाणी संपतील. म्हणजे लक्षात घ्या, एक जिल्हा संपलेला नाहीये आणि जवळपास जे आहे 10 पसंतीक्रम संपले का नाही. मग असं म्हणल्यावरती 10 100, म्हणजे 10च जिल्ह्यांवर आपण पसंतीक्रम देऊ शकतोय. म्हणजे आपल्याला पसंतीक्रम फार जास्त महत्वाचा आहे. एकदम व्यवस्थित पद्धतीने विचार करून, सगळ्या अँगलचा विचार करून आपल्याला पसंतीक्रम द्यायचा आहे. म्हणून या पसंतीक्रमासाठी जे आहे मी तुमच्यासाठी या ठिकाणी गायडन्स बॅच या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. याचा फायदा तुम्हाला नक्की त्यावेळेस होणार आहे. आज जरी तुम्ही जॉईन नसेल केलं हरकत नाहीये, परंतु काय होतं की आपण एवढा सारा खर्च आणि आपलं आर्थिक खर्च आणि आयुष्याची जी काही वय आहे ते खर्च केलंय शिक्षणावर. परंतु आता छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आपण जर का पाहत बसलो तर बऱ्याच वेळा काय होतं की आपलं खूप मोठं नुकसान होतं. नुकसान होऊ नये माझी सदिच्छा तुमच्यासोबत. मी युट्यूबला गाईड करतोच आहे, तुम्हाला गाईड करतच राहणार आहे. परंतु युट्यूबला बऱ्याच स्वरूपामध्ये जे आहेत मर्यादा येतात. इथे प्रयत्न करतोय आपण की 1 to 1 जे आहे थोडंसं तुमच्या ज्या काही समस्या असतात आयत्या वेळेला, कारण ज्यावेळेस प्रेफरन्सेस येतो ना खूपच मोठा गोंधळ त्या ठिकाणी येतो है ना, खूप मोठा क्राऊड येतो. सर्वांना जे आहे एंटरटेन करणं त्यावेळेस पॉसिबल होत नाही. तरी देखील कॉमनली आपण युट्यूबला उभे राहतो, परंतु युट्यूबच्या माध्यमातून तेवढ्या लोकांच्या समस्या आपल्या सोडवण्या होत नाही. म्हणून जे आहे इथे महत्वाचं हेच आहे पसंतीक्रम. ज्याला पसंतीक्रम जमला समजा तो जिंकला. अन्यथा जे आहे बरेच उमेदवार असे आहेत की ज्यांचा पसंतीक्रम या ठिकाणी चुकलाय, तो या ठिकाणी जे आहे सिलेक्ट नाही झाला. तुम्ही म्हणाल सर असं होतं का? होतं. त्याचंही तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. हे लक्षात आलं ना, हे असंच होणार आहे, प्रत्येक जिल्ह्याचं असंच होणार आहे कमी जास्त स्वरूपामध्ये. ठीक आहे. आता तुम्हाला ते सांगतो किंवा तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये असेल ना सर तुम्ही तर बोलले की कमी मार्कवाला एखाद्या वेळेस जे आहे लागून जाऊ शकतो, एखाद्या वेळेस सांगतो प्रत्येक वेळी नाही. ठीक आहे. जास्त मार्कवाला राहू शकतो. आता ते कसं काय राहू शकेल, तर त्याचं देखील ना एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या. समजा एक आपला उमेदवार आहे. ठीक आहे. एक XYZ एक उमेदवार आहे आणि त्या उमेदवाराचे मार्क आहेत 130. ठीक आहे. 130 मार्क आहे आणि या उमेदवाराने असे प्रेफरन्सेस दिलेत 1 2 3 4 5 असं करत 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 तो 100 पर्यंत गेलाय. ठीक आहे. यानं कुठेही देऊ द्या 100 पर्यंत गेलाय. आता याच्या 100 प्रेफरन्सेस या ठिकाणी संपलेत. आता याची जर का बॅड लक आली की यानं जे आहे ज्या ठिकाणी प्रेफरन्सेस दिले या 1 पासून ते 100 पर्यंत यापैकी प्रत्येक ठिकाणी जे आहे 130 प्लस मार्क असलेल्या उमेदवाराने पसंतीक्रम दिला. म्हणजे काय झालं, कालांतराने 130 पेक्षा जास्त मेरिट या 100 आस्थापनांचा लागला, प्रेफरन्सेसचा लागला. म्हणजे हा उमेदवार या ठिकाणी सिलेक्ट झाला नाही आणि याचे प्रेफरन्सेस संपले. आता याच्या बदल्यामध्ये ना आपण या ठिकाणी जे आहे दुसरा एक उमेदवार घेऊया, त्याचा 1 मार्क याच्यापेक्षा कमी आहे. फॉर एक्झाम्पल 129 मार्क आहे. ठीक आहे. आता या उमेदवाराने अशा ठिकाणी प्रेफरन्सेस दिला समजा 101 नंबरला. ठीक आहे. किंवा याला समजा आपण 1 नंबरच देऊया तुमच्या सोयीसाठी. तुम्ही म्हणाल सर 101 कुठून आला, 100च पसंतीक्रम आहे. ठीक आहे. यानं समजा काय केलं 1 2 3 4 5 6 असं करत करत तो देखील या ठिकाणी 100 प्रेफरन्सेस पर्यंत पोहोचला. आता याने जिथे 1 नंबरला प्रेफरन्स दिला ना, या उमेदवाराने इथे प्रेफरन्स दिलेला नाही. म्हणजे काय होतं, या ठिकाणी जर का या उमेदवाराने प्रेफरन्स दिलेला नसेल तर साहजिक आहे याची निवड या ठिकाणी झाली ना. जरी याला मार्क कमी असेल पण या ठिकाणी याने प्रेफरन्स दिला नाही ना, कारण काय इथे याची मर्यादा संपली होती. मग अशा कंडिशन मध्ये जे आहे हा उमेदवार मार्क कमी असताना देखील सिलेक्ट झाला.
याचं कारण काय आहे? याचा अभ्यास तगडा होता. याचा पसंतीक्रमाच्या बाबतीमध्ये, शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये अभ्यास थोडासा जास्त होता. त्यामुळे यानं सगळ्या बाबींचा विचार केला की बाकीची मुलं कुठे प्रिफरन्सेस देत आहेत किंवा माझा स्कोर नेमका किती आहे, मग मी कोणत्या वर्गासाठी एलिजिबल आहे, कुठे माझं सिलेक्ट होण्याचे चान्सेस जास्त आहे. ठीक आहे, समजा आता हा उमेदवार आहे, हा उमेदवार समजा आपण असं गृहीत धरूया की ईडब्ल्यूएस आहे. ठीक आहे, आता ईडब्ल्यूएस च्या तुलनेमध्ये 129 चा स्कोर हा ऍव्हरेज आहे. ठीक आहे, ऍव्हरेज स्कोर आहे. मग आता याला माहिती आहे की समजा मी जे आहे 11वी 12वीला सिलेक्ट होणं पॉसिबल नाही, कारण 11वी 12वीला जे आहे ईडब्ल्यूएस चे जे हायस्कोरर पोरं आहेत ते घेऊन जाणार आहेत. ठीक आहे, 9वी 10वीला पण माझा चान्स या ठिकाणी जे आहे कमी आहे, मग याने इथे पण प्रिफरन्स दिला नाही. परत त्याने काय केलं की 6वी ते 8वीला समजा तो लँग्वेज विषयासाठी पात्र होता, लँग्वेज, आणि लँग्वेजचा जो काही मेरिट आहे थोडंसं हाय जातं, त्याने इथे पसंतीक्रम दिला नाही. याने काय केलं 1 ते 5 मॅक्झिमम या 100 पैकी प्रिफरन्सेस निवडले मॅक्झिमम, आणि म्हणून त्याचं सिलेक्शन इथं झालं. कारण काय 1 ते 5 ला ऑप्शन सिलेक्ट होण्याचे त्याचे चान्सेस जास्त होते, म्हणून त्याचं जे आहे ते सिलेक्शन झालं. आता यानेच ना सगळे प्रिफरन्सेस समजा इकडे दिले असते तर साहजिक आहे याचं मेरिट तर हाईच जाणार आहे, हे लागू शकणार नाही इथे, मग याचे सगळे प्रिफरन्सेस वाया गेले असते. लक्षात येतं का? माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? मला काय सांगायचं आहे की पहिल्यांदा आपल्याला आपलं या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे की बाबा मी कोणत्या वर्गासाठी किमान लागू शकेल. मग ज्या वर्गासाठी मी लागू शकेल ना त्याच्यासाठीच मला पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. माझं क्वालिफिकेशन असू द्या किती बी, ठीक आहे, क्वालिफिकेशन तेवढं जास्त मॅटर करत नाहीये. मी कुठे लागू शकतो, ऍव्हरेज स्कोर नेमका काय आहे, त्या सगळ्या बाबींचा अभ्यास करावा लागणार आहे. तर आणि तरच आपण जे आहे सिकंदर होऊ, अन्यथा मग जे आहे आपला खेळ खंडोबा होऊ शकतो. तुम्हाला भीती नाही घालत आहे, मी ज्या गोष्टी रियालिटीमध्ये आहे त्या सांगतोय. ठीक आहे, पटलं तर ठीक आहे, लाईक करा, खाली व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. तुम्हाला जर का फार आवडलं, तुम्हाला गायडन्स हवा असेल तर गायडन्स बॅच घ्या, नसेल आवडत हरकत नाही, युट्यूबला मी उभा आहे. पण माझं काम आहे, मी आज उगवलेला व्यक्ती नाहीये, 2017 पासून या क्षेत्रामध्ये काम करतोय, सर्वांना योग्य त्या आणि चांगल्या त्या सगळ्या गोष्टी सांगतोय, तुम्हाला समजल्या पण पाहिजे. अजूनही वेळ आहे आपल्याकडे, बारीक सारीक सगळ्या गोष्टी आपल्याला शिकून घ्याव्या लागतील. या ठिकाणी पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये मला जेवढ्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत त्या पोहोचवण्यासाठी मी पुरेपूर या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि इथे काय आहे माहितीये का गोंधळ, की या ठिकाणी जे आहे आपण पसंतीक्रम ना मुलाखतीला आणि मुलाखतीशिवाय विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूला एकत्रितच देतोय. परंतु ज्या वेळेस आपल्याला निवड यादी लागलेली पाहायला मिळते, निवड यादी जी आहे पहिल्यांदा या ठिकाणी विदाऊटची लागते. ठीक आहे, विदाऊटची यादी पहिल्यांदा लागेल, त्याच्यानंतर किमान 15-20 दिवसांना जे आहे विथ वाली यादी लागेल. आता लक्षात घ्या, एकदा जर का आपलं विदाऊट मध्ये नाव आलं मग तुम्ही जॉईन करा नका करू, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये डिस्क्वालिफिकेशन झालं, तुम्ही या भरतीमधून बाद झालेले आहात, तुमचा विचार इकडे होणार नाही. ठीक आहे, म्हणून आपल्याला या गोष्टींचा पण विचार करायचा आहे, कारण या भरतीमध्ये एक बिंदू एक पद असं आहे. एकदा निवड झाली संपला, खेळ संपलाय. हा महत्वाचा मुद्दा देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. तर या सगळ्या बाबी ज्या आहेत मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आता यामध्ये काय होतं की एक मुद्दा आणखी तुम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटतं, व्हिडिओ मोठा होतोय मला याची जाणीव आहे, सगळे मुद्दे तुमच्यापर्यंत जोपर्यंत जाणार नाहीत तर तुम्हाला जे आहे प्रेफरन्सेस देण्यासाठी या ठिकाणी सवलत मिळणार नाही. लक्षात घ्या. बघा, एक जिल्हा आहे, उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय की आपला जिल्हा आहे, माझा जिल्हा असा आपण गृहीत धरूया, किंवा हा एक परभणी जिल्हा असा आहे मराठवाड्यामधला की ज्या ठिकाणी चांगल्या सोयी सुविधा आहे, चांगला जिल्हा आहे. ठीक आहे, शाळा पण चांगल्या आहेत, दुर्गम भाग नाही, डोंगरी भाग नाही, कोणता खतरा धोका काही नाहीये. पण साहजिक आहे जर हा जिल्हा सुगम भागामध्ये येत असेल तर या ठिकाणी जे आहे पसंतीक्रम देणारे उमेदवार जास्त. ठीक आहे, पसंतीक्रम देणारे उमेदवार या ठिकाणी जास्त राहतील, आणि साहजिक आहे जर पसंतीक्रम ज्या ठिकाणी जास्त दिल्या जाईल त्या जिल्ह्याचं मेरिट जास्त जाईल. ठीक आहे, आणि उदाहरण म्हणून आपण असं गृहीत धरूया की एखादा थोडासा असा जिल्हा आहे की ज्या ठिकाणी दुर्गम भाग जास्त आहे. हे बघा, आपला सगळा महाराष्ट्र आहे, कोणत्याही जिल्ह्याला मला नाव घ्यायचं नाहीये, नाव ठेवायचं नाहीये, पण एक उदाहरण म्हणून सांगितलं मी की आपल्या भागामध्ये ना शक्यतो आहे गडचिरोली जिल्हा घेतला, गडचिरोली. आता गडचिरोली जिल्ह्याविषयी ना थोडंसं महाराष्ट्रामध्ये असं बोललं जातं की यार ठीक आहे दुर्गम भाग आहे, फार लांबलचक जिल्हा आहे, त्या ठिकाणी नक्षलवादी एरिया आहे, असं बोलल्या जातं. तसं काही नाहीये, परंतु असं बोलल्या जातं, उदाहरण म्हणून एक समजून जा. ठीक आहे, आता अशा ठिकाणी काय होणार आहे माहिती का, इथला जो काही पसंतीक्रमाचा आकडा आहे तो कमी असणार आहे. कारण या सगळ्या गोष्टींमुळे, कारण बऱ्याचशा महिला विचार करतात बाबा तिकडे जाऊ का, जंगलचा एरिया आहे का. समजा आपण असं गृहीत धरूया की या ठिकाणी जे आहे 150 लोकांनी पसंतीक्रम दिला, सुगम भाग आहे, आणि इकडे जे आहे 50च लोकांनी पसंतीक्रम दिला. मग आता मला सांगा
ज्या ठिकाणी जास्त लोक प्रिफरन्स देतील तिथलं मेरिट वाढणार आहे, आणि ज्या ठिकाणचं जे आहे पसंतीक्रम या ठिकाणी देणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे त्या ठिकाणचं मेरिट कमी होणार आहे. साहजिक आहे ना. आता मला थोडी माहिती आहे की बा कोणत्या ठिकाणी कोण पसंतीक्रम द्यायला, कोणत्या जिल्ह्यामध्ये जे आहे जास्त मुलं पसंतीक्रम द्यायला, कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी द्यायला लागले, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे. या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे. म्हणून आपल्यासाठी जे आहे गायडन्स बॅच देखील महत्त्वाची आहे. त्यामध्ये देखील आम्ही आमच्या परीने माझा जो काही अभ्यास आहे, जो काही अनुभव आहे, त्या अनुभवाच्या बळावरती मी जास्तीत जास्त सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. अशा कंडिशन मध्ये जे आहे असं मे बी होऊ शकतं की या ठिकाणी जे आहे 140 मार्कवाला उमेदवार लागला नाही आणि या ठिकाणी जे आहे 120 मार्कवाला उमेदवार लागला. होऊ शकतं, पॉसिबल आहे. कारण काय, मी तेच सांगितलं की असे काही उमेदवार असतील की ज्यांना इकडे जायचं नाहीये, जिथे कमी प्रिफरन्स देत आहेत त्या ठिकाणी जर का आपण गेलो तर मे बी चान्सेस आहे. आता असं नाहीये की मी फारच लांब जाऊ का. काही जणांचं ना एक मिसकन्सेप्ट आहे बघा. बरेच जण काय म्हणतात, सर मी ना आता इथला आहे, मराठवाड्याचा आहे, मी फार तिकडे गडचिरोलीला, भंडाराला, गोंदियाला देऊ का, मला 100च मार्क मी लागेल का. लांब प्रेफरन्स दिलं म्हणजे सिलेक्शन होत नाही, ही एक गोष्ट लक्षात घ्या. कारण माझ्यासाठी जरी ते लांब असेल तर तिथले पण स्थानिकचे उमेदवार आहेत ना, ते तिकडे प्रेफरन्स देतील ना. म्हणून तो जो पॉइंट आहे ना तो तेवढासा लॉजिकल नाहीये. समजून घेत जा काही गोष्टी. आता आपण काय दूध खुळे नाहीयेत, आपण काय शाळेतले विद्यार्थी नाहीयेत. हे असं होऊ शकतं. यासाठी ना अभ्यास महत्वाचा आहे. शिक्षक भरतीचा अभ्यास, प्रेफरन्सचा अभ्यास, पवित्र पोर्टलचा अभ्यास महत्वाचा आहे. आणि यदा कदाचित असं जर का भानगड होत राहिले ना, कमी मार्कवालाही लागू शकतो, जास्त मार्कवाला घरी राहू शकतो, मग भविष्यामध्ये एखाद्या वेळेस कोर्ट केसेस होतात, या सगळ्या भानगडी होतात. शासनानं ना माझं प्रामाणिक मत आहे की लिमिटेड प्रिफरन्सेसला जे आहे अनलिमिटेड करायचं. तसंही 1 बिंदू 1 पदच आहे. त्यामुळे एकदा सिलेक्ट झाल्याच्या नंतर मुलं डबल या ठिकाणी सिलेक्ट होणारही नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे. तुमचे मत काय आहे, तुम्हाला नेमकं काय वाटतंय. मी जेवढं समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातून तुम्हाला खऱ्याच अर्थाने काही शिकायला मिळालं का, काही फायदा झाला का, प्रिफरन्स देताना माझ्या या सेशनचा तुम्हाला काही उपयोग होणार आहे का, काय हे जे संपूर्ण सेशन आहे ते टाइमपास झालंय, फालतू झालंय. मला तुमच्या कमेंटची अपेक्षा आहे, निश्चितपणाने कमेंटची अपेक्षा. कारण मी एवढ्या गोष्टीचा अभ्यास करून ज्यावेळेस व्हिडिओज बनवतो ना, माझी पण अपेक्षा असते की यार ठीक आहे 4 लोकांनी जे आहे त्या सेशन विषयी बोलावं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काही आपल्याला वाटतं ते बोलावं. आणि तुम्हाला खऱ्याच अर्थाने गायडन्स हवं असेल तर मग तुम्ही जे आहे या ठिकाणी आपल्या हक्काचं ऍप आहे मास्टर टीचर. हे ऍप आपण डाउनलोड करा. आपल्याला आवडलं आपल्या इतर मित्रमैत्रिणींना सांगा. आणि या व्हिडिओला जे आहे मला लाईक्स हवेत, कारण हे सगळं काम आपण तुमच्यासाठी करतोय. लाईक तर हवंच आहे आणि जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत तुम्हाला याला फॉरवर्ड करावं लागेल. ही जबाबदारी तुमची आहे. आणखी जर का काही तुमच्या समस्या असेल, काही प्रश्न असतील शिक्षक भरतीच्या संदर्भामधले, आपण व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी माझ्या परीने उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन.